नमस्कार, मी कल्पना शांताराम वाघ, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेची मुख्याध्यापिका। या नवीन मराठी शाळेची स्थापना 4 जानेवारी 1899 रोजी झाली आणि यावर्षी 2023-24 मध्ये शाळेला 125 वर्ष पूर्ण झाली आणि शाळेचा एक शतकोत्तर रौप्य महोत्सव गेले वर्षभर विविध कार्यक्रमांनी साजरा झाला। आता शतकोत्तर रौप्य महोत्सव होता म्हणूनच कार्यक्रम घेतले असं नाही, तर या मराठी शाळेमध्ये कायमच नाविन्यपूर्ण आणि वेगवेगळे असे उपक्रम सतत चालू असतात। तर त्याच्यामध्ये खूप वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम असे आहेत की जसं की शाळेला वाचनालय आहे, वाचनालयामध्ये भरपूर पुस्तकं आहेत आणि मुलं त्या पुस्तकांची देवघेव करतात, वाचनालयामध्ये जाऊन पुस्तकं वाचतात। तसेच शाळेचं एक बँड पथक आहे की परिपाठाच्या वेळेला मुलं बँडच्या तालावर हॉलमध्ये जातात आणि मुलं स्वतः बँड वाजवतात। तसंच शाळेचा एक वेगळा उपक्रम आहे तो म्हणजे स्पोकन इंग्लिश। हल्ली सगळ्या पालकांना इंग्लिश मीडियमकडे मुलांना प्रवेश घ्यायचा असतो, त्यामुळे आमच्याकडे पूर्ण मराठी माध्यमाची शाळा आहे, पण त्याला जोडून कुठेही मुलं इंग्रजीमध्ये मागे राहू नयेत म्हणून आम्ही स्पोकन इंग्लिश हा विषय मुलांसाठी सुरू केला आणि या स्पोकन इंग्लिश शिकवायला लँग्वेज डिपार्टमेंट फर्ग्युसन कॉलेजचे शिक्षक हे स्पोकन इंग्लिश शिकवायला येत असतात। तसेच शाळेमध्ये माता पालक शिक्षक संघ आहे, शिक्षक पालक संघ आहे, EPTA आहे। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी रिक्षा आणि व्हॅनचं परिवहन समिती स्थापन केलेली आहे। तसेच प्रतिबिंब नावाचा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे की तो आठवड्याला किंवा 15 दिवसाला एक विषय मुलांना दिला जातो। त्या विषयाचं त्या आठवड्याचं काय वैशिष्ट्य आहे ते बघून आणि त्याच्यावर मुलं लेखन करतात आणि त्याचं प्रतिबिंब तयार करून ते शोकेसमध्ये लावलं जातं आणि हे सगळं स्वतः मुलं करत असतात, त्यांचं संपादक मंडळ आहे। तसेच शाळेला एक मोठी बाग आहे आणि बागेमध्ये वेगवेगळी पालेभाज्या, हळद असं लावलेलं असतं, औषधी वनस्पती आहेत, गांडूळ खत प्रकल्प आहे। शाळेच्या आवारामध्ये जवळजवळ 100-125च्या वरती वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, त्यामुळे खूप पालापाचोळा पडतो आणि ह्या पालापाचोळ्याचं आमच्याकडे खतामध्ये रूपांतर केलं जातं आणि हेच खत झाडांसाठी वापरलं जातं। तसा इनोरा प्रकल्प पण आहे। त्याच्यानंतर शाळेला एक विज्ञान वर्ग आहे, सायन्स रूम आहे आणि यावर्षी शतकोत्तरच्या निमित्ताने त्या विज्ञान वर्गाला आम्ही पुन्हा डेव्हलप केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सूर्यमाला आणि वेगवेगळे मुलांना दाखवण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू आहेत, वैज्ञानिक वस्तू आहेत। तसेच खडकांचे प्रकार असतील, मातीचे प्रकार असतील, काही हत्यारांचे प्रकार असतील, अशा पद्धतीचं। आणि आता चांद्रयान वर गेलेला स्पेस सूट घातलेला माणूस म्हणजे तिथे गेल्यानंतर मुलांना ते कसं दिसेल अशा पद्धतीची वेगळ्या प्रकारची विज्ञान वर्ग आम्ही तयार केलेला आहे आणि लवकरच त्याचं उद्घाटन नव्याने होणार आहे। तसेच शाळेमध्ये कप बुलबुल मुलांचं कप पथक आहे आणि मुलींचं बुलबुल पथक आहे आणि या कप बुलबुलचं प्रशिक्षण ह्या सगळ्या शिक्षकांना दिलेलं आहे, त्यामुळे सगळे शिक्षक कप बुलबुल पथक हे घेत असतात। दरवर्षी या मुलांचं हिरक पंख, सुवर्ण बाण असे दिल्लीपर्यंत या मुलांना या कप बुलबुलमध्ये बक्षीस मिळालेलं आहे आणि हे कप बुलबुलचे पथक सगळे शिक्षक घेतात। वर्षातून एकदा या मुलांचं शिबिर घेतलं जातं, वार्षिक शिबिर घेतलं जातं आणि त्यामध्ये मुलांचे वेगवेगळे उपक्रमही घेतले जातात। तसेच विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं की बाह्य स्पर्धा आहेत, वर्गातल्या स्पर्धा आहेत, चित्रकला आहेत, वक्तृत्व आहेत, अशा वेगवेगळ्या बाह्य स्पर्धा घेतल्या जातात। मुलांचं ज्ञान वाढवण्यासाठी आपण गणित प्रारंभिक, MTS अशा परीक्षा पण आपण घेत असतो। तसंच शाळेमध्ये आपली व्यवस्थापन समिती आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये सगळ्या पालकांचा सहभाग केला जातो। त्याच्यानंतर शाळेमध्ये आणखीन एक वेगळा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे की तो म्हणजे पर्यावरणपूरक मातीचे छोटे छोटे गणपती मुलं साच्यातून काढतात, नंतर तो वाळल्यानंतर त्याला पेंट करून तो रंगवतात। अशा पद्धतीने गणपती तयार करणे, नंतर
कागदाच्या वस्तू तयार करणे, गजरे तयार करणे, अशा वेगवेगळ्या वस्तू, मुलं भेळ तयार करणे, असे वेगवेगळे उपक्रम हे घेत असतो. शाळेमध्ये स्वस्तिक पथक आहे, मीना मंच आहे. तसेच आपल्या शाळेमध्ये जेव्हा शताब्दी झाली त्यावेळेला आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा सुरू करण्यात आल्या. त्यावेळेपासून तर आतापर्यंत या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात. याच्यामध्ये 4 विषय दिले जातात आणि त्या 4 विषयामधून एका विषयाची तयारी मुलं करतात आणि भाषण केल्यानंतर परीक्षक त्यांना प्रश्न विचारतात. अशा पद्धतीची आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा ही खूप चांगल्या प्रकारे ही स्पर्धा घेतली जाते आणि सगळ्या शाळांना, पुण्यातील नामवंत ज्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळांना या स्पर्धेमध्ये सहभागी केलं जातं. या स्पर्धेचं पहिलं बक्षीस आहे 750 रुपये रोख रक्कम आणि त्या मुलाला ट्रॉफी आणि शाळेला फिरती ढाल, अशा पद्धतीची ही स्पर्धा घेतली जाते. त्याच्यानंतर शाळेमध्ये कराटे क्लासेस मोफत घेतले जातात. लंगडीचे, शाळा सुटल्यानंतर लंगडीचे क्लासेस मोफत घेतले जातात. वर्षातून 2 वेळा, एकदा खाजगी एकदा शासकीय अशी मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. हल्ली मुलं मोबाईल जास्त बघतात, त्यामुळे मुलांच्या डोळ्यांची सुद्धा तपासणी स्पेशल पद्धतीने शिबिर भरून आम्ही त्याच्यामध्ये मुलांच्या डोळ्यांची तपासणी आपण करत असतो. नंतर शाळेमध्ये ई-लर्निंग वर्ग आहे आणि संगणक लॅब आहे की जेणेकरून प्रत्येक मुलाला एक संगणक, त्याच्यावर बसून त्याचा सगळा अभ्यासक्रम, परीक्षा, लेखी तोंडी, प्रात्यक्षिक हे सगळं घेतलं जातं आणि अर्धी मुलं थेरी करतात आणि अर्धी मुलं प्रॅक्टिकल करतात. त्याच्यासाठी संगणक वर्ग हा स्पेशल करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर शाळेमध्ये मल्लखांब आणि क्रीडा महोत्सव अशा पद्धतीचे वेगळे उपक्रम घेतले जातात. राष्ट्रीय सण तर आहेतच, सगळ्या वर्षभराचे सगळे राष्ट्रीय सण साजरे केले जातात. नंतर संगणकाचं प्रशिक्षण दिलं जातं. नंतर शिक्षक पालक संघ आहे. तसेच शाळेमध्ये शालेय पोषण आहार हा सुद्धा उत्तमरित्या चालवला जातो आणि चांगल्या प्रकारे मुलांना याच्यातून आठवड्यातून कोरडा खाऊ आणि दररोज वेगवेगळे त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे शासनाच्या की सगळ्या मुलांना शालेय पोषण आहार दिला जातो. त्याच्यानंतर शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्षेत्रभेटी इयत्तेनुसार घेतल्या जातात की 4थी असेल तर न्यू इंग्लिश स्कूल मधलं तारांगण मुलांना दाखवलं जातं. 1ली असेल तर बागेला भेट, मंदिराला भेट, त्या मंदिराची रचना, त्या मंदिराविषयी माहिती, अशा सगळ्या प्रकारच्या जवळपासच्या क्षेत्रभेटी आपण घडवत असतो. शाळेमध्ये मातीकाम चालतं. मातीकामाच्या वस्तू मुलं मातीकामाच्या वर्गात जाऊन करतात किंवा सीताफळ करणे, गणपती करणे, मातीच्या विटा करणे किंवा आणखीन वेगवेगळ्या वस्तू, भांडी, स्वयंपाकघरातली भांडी करणे, असे छोट्या छोट्या वस्तू मातीच्या ते करत असतात. तसेच दरवर्षी शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम तर होतातच, पण वार्षिक स्नेह संमेलन हे वैशिष्ट्यपूर्ण असं साजरं केलं जातं. दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारची थीम घेऊन वार्षिक स्नेह संमेलन करत असतो. आतापर्यंत आम्ही गीत रामायण केले. गीत रामायणामध्ये 1256 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय. 6 ते 10 वयोगट, 21 गाणी आणि 1ली ते 4थीच्या मुलांनी 2 तास 10 मिनिटाचं गीत रामायण केलं आणि त्याचं 2 वर्ल्ड रेकॉर्ड झाले आणि शाळेच्या नावावर. आणि त्या पद्धतीने दरवर्षी आपण आतापर्यंत गणेश लीला असेल, शिवराज्याभिषेक असेल, ज्ञानदेव रचिला पाया असेल किंवा कृष्ण लीला असेल, अशा पद्धतीचे वेगवेगळी थीम घेऊन वार्षिक स्नेह संमेलन करत असतो. आणि यावर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने 125 वर्षांचा इतिहास 125 मिनिटात मुलांनी नृत्य नाट्य रूपात अतिशय छान पद्धतीने सादर केलेला आहे. अशा पद्धतीने दरवर्षी वार्षिक स्नेह संमेलन हे होत असतं. त्याच्यानंतर शिक्षकांचंही ज्ञानात भर पडावी म्हणून दर महिन्याच्या शेवटी, महिन्याअखेरीच्या मीटिंगमध्ये शिक्षक एक पुस्तक वाचून त्या पुस्तकाचं परीक्षण सांगतात आणि पुस्तक परीक्षण हा एक उपक्रम शाळेचा चांगल्या पद्धतीने केला जातो. तसेच ज्या दिवशी शिक्षकांचे, सेवकांचे, मावशी, क्लार्क या सगळ्यांचे वाढदिवस असतील त्या दिवशी शाळेत सगळ्यांना चहापान आणि केक देऊन त्यांचा शुभेच्छा देऊन त्यांचा वाढदिवस केला जातो. हाही एक वेगळा शिक्षकांसाठी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे. आणि मुलांचा वाढदिवस करत असताना मुलांना शाळेकडून
कुठली वस्तू भेट देण्याऐवजी आम्ही मुलांना मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी पुस्तक भेट देत असतो मुलांना. आणि ते पुस्तक ती मुलं आपल्या घरी नेऊन, प्रत्येक मुलाच्या घरी छोटंसं का होईना पण छोटं ग्रंथालय त्या निमित्ताने मुलांना करायला सांगितलेलं आहे. तसेच शाळेमध्ये आणखीन एक वेगळा उपक्रम आहे, तो म्हणजे मौखिक संस्कृत, की पुढे संस्कृत भाषेला सुद्धा आता खूप महत्व आलेलं आहे. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांची काही जीभ जड असते किंवा उच्चार अशुद्ध असतात, अस्पष्ट असतात, तर त्यासाठी आपण मौखिक संस्कृत शाळेमध्ये चालू केलेलं आहे पहिलीपासून. आणि मग पुढे गेल्यानंतर हायस्कूलला गेल्यावर या संस्कृतचा उपयोग मुलांना 10वीच्या परीक्षेपर्यंत खूप छान होतो आणि त्याच्यामध्ये त्यांना चांगली प्रगती दिसून येते आणि पैकीच्या पैकी मार्क सुद्धा या संस्कृतमध्ये मुलं मिळवत असतात. त्याच्यानंतर अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम दरवर्षी आम्ही क्रीडा महोत्सव साजरा करत असतो. यावर्षी आम्ही सर्व डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या आंतरशालेय लंगडी स्पर्धा घेतल्या होत्या आणि लंगडी प्रीमियर लीग अशा सामने घेतले आणि त्याच्यामध्ये मुलांना मैदान उपलब्ध करून दिलं आणि मुलांनी छान खेळ घेतले. असे खूप काही या शाळेमध्ये उपक्रम चाललेले असतात. मराठी माध्यमाची शाळा आहे. आता जवळजवळ 1300-1350 पट आहे. प्रत्येक वर्गामध्ये 60-62 विद्यार्थी आहेत. 22 वर्ग आहेत, 22 तुकडे आहेत आणि एकेका इयत्तेच्या 5 आणि 6 अशा तुकड्या आहेत. त्यामुळे इथे मराठी माध्यमाची शाळा असून मुलांना इंग्लिश येत नाही किंवा इंग्लिश वाचून त्यांचं काही अडतं पुढे गेल्यानंतर असं काहीच होत नाही, कारण मौखिक संस्कृत आहे, स्पोकन इंग्लिश आहे, शासनाचा इंग्लिश विषय आहे. त्यामुळे मुलं 4थीतून 5वीत बाहेर पडताना ती छान इंग्लिश बोलू शकतात, लिहू शकतात, वाचू शकतात. अशा पद्धतीची आमची नवीन मराठी शाळा आहे. धन्यवाद. नमस्कार, मी अर्चना देव. नवीन मराठी शाळेमध्ये मी सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि शाळेचा प्रसिद्धी विभाग मी पाहत असते. आपण मुलांसाठी जे उपक्रम राबवतो ते यासाठी राबवतो की मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. म्हणजे भावनिक विकास, बौद्धिक विकास, शारीरिक विकास, हा सर्व प्रकारचा विकास विद्यार्थ्यांचा व्हायला पाहिजे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात म्हटल्याप्रमाणे मुलांना प्रत्यक्ष कृतीयुक्त शिक्षणावर आपल्या शाळेमध्ये भर दिला जातो. मग त्यामध्ये सामाजिक बांधिलकी कशी जोपासायची याचं सुद्धा शिक्षण शाळेमध्ये आपल्या दिलं जातं. उदाहरणार्थ गणेशोत्सव, त्यामध्ये आपण देखावा सादर करतो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळातर्फे जी स्पर्धा घेतली जाते त्यात सलग 6 वर्ष आपल्याला बक्षीस मिळालेले. तर हे फक्त बक्षिसासाठी नाही, तर त्यातून आपण पुणे दर्शन प्रकल्प बसवलेला होता, पर्यावरण पूरक उपक्रम 1 वर्ष बसवला होता. यावर्षी सियाचीन मधील सैनिक तिथे कसं काम करतात आणि आपल्या देशाचं रक्षण करत असतात यावर आधारित देखावा सुद्धा आपण बसवला होता. आणि यावर्षी भारतीय चांद्रयानाबद्दल, मग जे सण आपल्या भारतीय संस्कृतीवर आधारित आहेत ते सादर करत असताना सुद्धा आपण सामाजिक संदेश देत असतो. उदाहरणार्थ दही हंडी तर त्याच्यामध्ये आपण स्वच्छता हंडी करतो, पुस्तक हंडी करतो. मग त्या पुस्तक हंडीतील काही पुस्तकं आपण इथे अनाथालयातल्या मुलांना भेट देतो. किंवा यावर्षी आपण अवकाश हंडी केली होती की ज्यामुळे विद्यार्थ्यांनी ग्रह, तारे या सगळ्यांचा सखोल अभ्यास केला. आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आपण राबवतो तो म्हणजे शिवचरित्र प्रश्नमंजुषा स्पर्धा. याच्यामध्ये 4थीची सगळी मुलं बऱ्यापैकी भाग घेतात. शिवरायांचा इतिहास 4थीला आहेच आहे, परंतु अधिक जास्तीचं पुस्तक वेगळं आपण पालक संघाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ते देत असतो. मुलं त्याचा जास्तीचा अभ्यास करतात. त्यावर वेगळी लेखी परीक्षा होते, त्यानंतर मुलाखत होते म्हणजे तोंडी परीक्षा होते आणि त्यातून सिलेक्ट झालेली 21 मुलं फायनल राऊंडला जातात आणि त्या ठिकाणी मग कोण बनेगा करोडपतीच्या थीम प्रमाणे स्पर्धा घेतली जाते. आणि मग मुलांचा आत्मविश्वास तर वाढतोच, पण आपण गड किल्ल्यांवर जावं, शिवरायांचा अधिक अभ्यास करावा, ही गोडी त्यांना लहानपणापासूनच लागत असते. तसंच आपण एकमूठ धान्य योजना घेतो, ही सामाजिक बांधिलकी. आपण समाजात राहतो म्हणजे समाजासाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे, समाजाचं ऋण मुलांनी फेडलं पाहिजे, ती जाणीव मुलांना लहानपणापासूनच होते. आणि मग त्यामुळे मुलं आपण जमा केलेले खाऊचे पैसे ते सुद्धा पूरग्रस्तांना द्यायचे, दुष्काळग्रस्तांना द्यायचे किंवा सैनिकांसाठी राख्या बनवायच्या, शुभेच्छा पत्र बनवायची. आणि यावर्षी तर आपण शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने प्रत्यक्ष मुलांना
सैनिकांना राखी बांधण्यासाठी नगर येथील कॅम्पवर 4थीच्या विद्यार्थिनींना घेऊन गेलो होतो. आणि तो क्षण अविस्मरणीय असा होता की जे सैनिक देशाचं रक्षण करतात त्यांच्या प्रती आदर आपल्या सगळ्याच भारतीयांना आहे, परंतु तिथे जाऊन प्रत्यक्ष त्या सैनिकांना भेटून ते कसं राहतात हे पाहणं मुलांना जे समजलं, आणि त्यातून अनेक मुलांना पुन्हा मी सुद्धा मोठा झाल्यावर देशाचा सैनिकच होईन ही एक भावना किंवा हा संस्कार जो राबवला जातो कसा होतो. तसंच आपण स्वदेशीचा प्रसार करणारे पण उपक्रम आपण शाळेत राबवले होते. मग माझा भारत, माझा देश, मेरी माटी हे सगळं मुलांच्या मध्ये इतकं रुजलं जातं की पालकांनी येऊन सांगितलं की हा उपक्रम राबवला स्वदेशीचा प्रसार करणारा, त्यामुळं माझा मुलगा नेहमी नूडल्स खाण्यासाठी हट्ट करत होता आणि आता ते चायनीज फूड आहे तर चायनीज गोष्टींना नकार द्यायचा. म्हणजे मग ते देशप्रेम असं विद्यार्थ्यांच्यात जागवलं जातं. आणि केवळ अभ्यास म्हणजे फक्त पाठांतर असं नाही, पाठांतर तर मुलांनी केलं पाहिजे, लेखन वाचन या क्षमता विकसित झाल्याच पाहिजेत, पण त्याच जोडीला चित्रकला, स्वतःच्या वस्तू स्वतः जागेला ठेवणं, स्वतःच्या एका भुकेपुरता खाऊ बनवता येणं, यासाठी मग कडधान्याची भेळ असेल तर मग आम्ही आज घरच्या अभ्यासात देतो की आज तुम्ही धान्य भिजत घाला, मग उद्याच्याला मोड कसे आणायचे त्याची प्रोसेस शिकवली जाते. आणि मग परवा दिवशी ते इथं मागवून आपण म्हणजे मुलं प्रत्यक्ष भेळ करतात ती खातात, किंवा सँडविच बनवणं असेल, यातून स्वावलंबन, शिस्त, निसर्गाचा सहवास म्हणजे बुलबुल सारखा उपक्रम आहे, त्यातून स्वावलंबन, शिस्तीच्या जोडीला निसर्गाशी जवळीक पण मुलं साधतात. यामुळे एकंदर त्यांचा सर्वांगीण विकास होतोय. आणि या सगळ्याचं फलित असं आहे की आपल्याकडे परदेशातून सुद्धा ऍडमिशन होतात. म्हणजे एकीकडे अशी अवस्था आहे की मराठी माध्यमाच्या शाळा विद्यार्थी संख्याभावी बंद पडतात, पण आमच्याकडे जर्मनीवरून 8 वर्षापूर्वी पण एक पालक आले होते आणि आता 2 वर्षापूर्वी एका पालकांनी ऍडमिशन घेतले, आणि त्याच वर्गातले एक पालक अमेरिकेहून पण आलेले आणि मातृभाषेतून शिक्षणासाठी त्यांनी आमच्या शाळेला प्राधान्य दिलं. ही आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि शिवाय इथे 2 वर्ष शिक्षण घेतल्यावर त्यांनी एक लेख पण लिहिलेला आहे, तो लेखही आपण आपल्या फेसबुक पेजवर आता प्रसिद्ध करणार आहोत की इथं राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांमुळे त्यांना काय काय मिळालं आणि ते कसे समाधानी आहेत. त्यामुळं अशा प्रकारे शाळेची कीर्ती तर वाढतेच आहे, पण एक मातृभाषा टिकवण्यासाठी आपण ज्या गोष्टी करतोय त्या अतिशय चांगल्या प्रकारे होत आहेत, हे पाहून आम्हाला फार समाधान वाटते. सगळ्या बऱ्यापैकी पालक वर्गासाठी शाळेतील महत्वाचं काय असेल तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि त्याचे मार्क्स. पण मला असं वाटतं की फक्त मार्कांवर मुलांना आपण जज करू नये, तर खरोखर गुणवत्ता किती आहे हे बघायला पाहिजे. आणि आपल्या शाळेमध्ये ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या अतिशय ताणविरहित होतात, म्हणजे विद्यार्थ्यांना त्याचा कोणत्याही प्रकारचा ताण येत नाही. प्रात्यक्षिक परीक्षांवर आपल्याकडे भर दिला जातो आणि अतिशय हसत खेळत मनमोकळ्या वातावरणामध्ये मुलं परीक्षेत सहभागी होत असतात. उदाहरणार्थ नाट्य यासाठी आहे तर तो अमुकच एक उतारा पाठ कर, अमुकच एक हावभाव कर असं नाही. मुलांना आम्ही पूर्ण स्वातंत्र्य दिलं जातं, गट पद्धत केली जाते, विद्यार्थ्यांनी त्यांचा विषय निवडायचा, शिक्षकांचे एकदा तो कानावर घालायचा, कारण त्यातून चांगला संदेश जातोय ना हे फक्त आपण पाहतो, पण मुलं त्यांच्या भावविश्वातले छान विषय निवडतात. आणि त्यामुळे अभ्यास नाट्य स्पर्धा असतील, बालनाट्य स्पर्धा असतील, याच्यामध्ये सुद्धा आपल्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनाही सादरीकरणाची, लेखनाची बक्षीस मिळत असतात. विद्यार्थ्यांचा खरा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर मातृभाषेतूनच तो होत असतो. आणि नवीन मराठी शाळेतून जे विद्यार्थी बाहेर पडतात ते वेगवेगळ्या क्षेत्रात चमकतात. म्हणजे अगदी आता 5वी 7वीतले विद्यार्थी पण जे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चमकून यश मिळवत आहेत, या सगळ्यातून आम्हाला हे समजते की मातृभाषेतूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. आणि इथे जे उपक्रम राबवले जातात त्यातून मुलांचं व्यक्तिमत्व अतिशय उत्तम अशा प्रकारे घडत असतं. त्यामुळे मराठी माध्यमाची ही शाळा आहे, ही आपण चांगल्या पद्धतीनं आपलं नाव मोठं केलेलं आहे नवीन मराठीनं, याचा आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान आणि समाधान आहे.